भविष्यातील नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील 15 ते 20 वर्षात कार्यालयांचं रूपांतर म्युझियममध्ये होईल। तसंच व्यापारातील मिडलमॅन संपेल। स्पर्धेत टिकण्यासाठी उद्याच्या जगात प्रत्येकाला सातत्याने अपडेट राहावंच लागेल, असं प्रतिपादन लेखक अच्युत गोडबोले यांनी केलं। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्री मॅन या संस्थेमार्फत शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते। या प्रसंगी फाउंड्री क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला। इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमन कोल्हापूर चॅप्टर आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं 75व्या आंतरराष्ट्रीय फाउंड्री दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। प्रख्यात लेखक डॉक्टर अच्युत गोडबोले यांचं AI तंत्रज्ञान आणि उद्याचं जग याविषयी व्याख्यान झालं। कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे यांच्या उपस्थितीत गोडबोले यांनी AI तंत्रज्ञानामुळे भविष्यातील बदलणारं जगच उभं केलं। AI तंत्रज्ञानामुळे व्यापार, उद्योग, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत। त्यातून काही पारंपरिक नोकऱ्या नाहीशा होणार आहेत, तर काही नव्या संधी उपलब्ध होतील। त्याचा अभ्यास नव्या पिढीने करावा, असं गोडबोले म्हणाले। IFFचे चेअरमन विनय खोबरे यांनी प्रास्ताविक केलं। शिवाजी विद्यापीठ आणि अवलॉन पॉवर लिमिटेड यांच्यात ग्रीन हायड्रोजनसाठीचा सामंजस्य करार झाला। कंपनीचे चेअरमन सुरेंद्र जैन आणि वरुण जैन यांनी करारावर सही केली। या प्रसंगी फाउंड्री क्षेत्रात महिला उद्योजकांना उत्कृष्ट योगदान देणाऱ्या मेटाफोर सिंथेसिसच्या नलिनी नेने, झवर ग्रुपच्या जिया झवर आणि विश्वकर्मा फाउंड्रीजच्या वैशाली जाधव यांचा विशेष सत्कार झाला। तर कुशल कामगार पुरस्कार मेनन अँड मेननचे सुरेश दळवी यांना देण्यात आला। प्रॅक्टिकल फाउंड्रीमन पुरस्कार राहुल आरबाळे यांना प्रदान झाला। IFFचे सभासद संजय पाटील यांचाही विशेष सन्मान झाला। दरम्यान AI तंत्रज्ञानाचा अवलंब करतच शिवाजी विद्यापीठ पुढे जात आहे। विद्यापीठानं यासंबंधी काही अभ्यासक्रम सुरू केलेत। विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी, असं आवाहन यावेळी कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी केलं। या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, महेश दाते, उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते।